बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीची बैठक आहे आणि याच बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाकडून यावेळेस बहिष्कार टाकण्यात आलाय। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं नाव बदलून ती माझी लाडकी बहीण असं नामकरण करून प्रचार करण्यात आलाय। त्यामुळेच आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय। राज्यात महायुती असताना देखील आंबेगाव शिरूर या विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल दिली जात असल्यानं शिवसैनिकांनी नाराज होऊन आजच्या कार्यक्रमावर आणि बैठकीवर बहिष्कार टाकलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आहेत आपल्यासोबत। अविनाश, नेमकं काय घडतंय? शिवसैनिक काय म्हणतायत? वर्षा, आज आपण पाहिलं तर संपूर्ण जो आंबेगाव आणि जुन्नर तालुका याच्यामध्ये भरघोस असा कार्यक्रम आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा। कालपासूनच खरं तर खेडपासून जेव्हा ही यात्रा इथे उत्तर पुणे जिल्ह्यात दाखल झाली तेव्हाच जे माजी खासदार आहेत शिवाजी आढराव पाटील हे त्या ठिकाणी आलेच नाहीत, त्याची चर्चा रंगली होती। त्याच्या पाठोपाठ आता आज जी बैठक होणार आहे 8:30 वाजता त्याच्यावर इथल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने बहिष्कार टाकलेला आहे। कारण जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याच्याऐवजी माझी लाडकी बहीण एवढंच नाव वापरलं जात आहे असं त्यांचा आरोप आहे। आणि जे फ्लेक्स लावले गेलेले आहेत, ज्या जाहिराती केले गेलेल्या आहेत त्याच्यावर मुख्यमंत्री हा शब्द वगळलेला आहे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यामुळेच आता जी 8:30 वाजता इथे बैठक होणार होती त्याच्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। वर्ष, निश्चितच अविनाश, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या योजनेची फ्लेक्सबाजी करता, या फ्लेक्सबाजी करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात करणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री हा शब्दच तुम्ही फ्लेक्सवरून गायब केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांचा फोटो देखील तुमच्या फ्लेक्सवर दिसत नाही। अशा वेळेला तुम्ही आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही। त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीअंती निर्णय ठेवलेला आहे की वरिष्ठांकडून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आम्हाला आदेश नाही। आमच्या काही याच्या संदर्भातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत आम्ही वरिष्ठांच्या कानावर देखील घातलेल्या आहेत आणि उद्या आम्ही या बैठकीला त्या ठिकाणी बहिष्कार घालत आहोत।